तर आज बनवूया अगदी झटपट, बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी टमाटरची चटकदार चटणी। ही चटणी गरम गरम भातासोबत खायची खूपच छान लागते। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट टमाटरची चटकदार आंबट अशी चटणी, जी बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। तर चला ही रेसिपी चालू करूया। ही चटणी बनविण्यासाठी मी इथे 6 ते 7 टमाटर धुवून घेतलेले आहेत आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढ्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टमाटर कापून घेणार आहे। तुम्हाला कधी चटकदार, चटपटीत, आंबट असं खायचं मन झालं तर तुम्ही झटपट अशा प्रकारे टमाटरची चटणी बनवू शकता। ही चटणी खूपच चटकदार आणि आंबट बनून तयार होते। तर बघा, मी टमाटर कापून त्याच्यामध्ये मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचे धने टाकून घेणार आहे। धने टाकल्याने चटणीला खूपच छान चव येते आणि सगळं वाटून घेणार आहे पाणी न घालता। अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। सगळे टमाटर आपण अशाच प्रकारे वाटून घेऊया। आता मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा भरून जिरे घालून घ्यायचं आहे आणि तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं आहे 1 मिनटं आणि लगेचच याच्यामध्ये ही टमाटरची प्युरी घालून घ्यायची आहे। ही चटणी खूपच चटकदार अशी बनून तयार होते आणि 2 मिनटं झाकण न ठेवता अशाच प्रकारे ही चटणी हलवत राहायचं आहे। आता या चटणीमध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे। आमचूर पावडर घातल्याने खूपच छान चव येते आणि अर्धा चमचा हळदी व अर्धा चमचा लाल तिखट मसाला, तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही घालू शकता। चवीपुरतं मीठ आणि वरून थोडासा गरम मसाला घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे या टमाटरच्या प्युरीमध्ये आणि उकळ येऊन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, 3 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलेले आहे आणि खूपच छान असा टमाटरच्या चटणीला वास सुटलेला आहे। परत एकदा मी ही चटणी परतवून घेणार आहे आणि 2-3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता 2 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि चटणी मस्त अशी शिजलेली आहे। आता मी ही चटणी 2-3 मिनटं अशाच प्रकारे झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे की जेणेकरून या चटणीमधलं पाणी सुकेल आणि चटणी जाडसर अशी बनून तयार होईल। तर तुम्ही बघू शकता चटणी जाडसर व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे जर तुम्ही टमाटरची चटणी बनवली तर घरातील सगळे अगदी आवडीने खातील आणि तुमचा वेळही वाचेल। गरम गरम भातासोबत ही चटणी खूपच छान लागते खायला। तर तुम्ही बघू शकता 2-3 मिनटानंतर आपली चटणी जाडसर बनून तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही टमाटरची चटणी, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।